की जवळपास शेतकरी कुटुंबामध्ये आम्ही वर्षाला 75,000 रुपये तुम्हाला देतोय. 75,000. तुम्ही म्हणाल कसं? असं माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो घडल्यात. अलीकडे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारली. तर माझ्या सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना, माझ्या भगिनींना सांगतो की बाबांनो, आम्ही काम करत असताना एक एक दिवस वाया घालून देत नाही, एक एक मिनिट वाया घालून देत नाही. का? तर गेलेला मिनिट, गेलेला तास, गेलेला दिवस परत कधी येत नसतो. विक्रम त्या ठिकाणी सूरज हेलिकॉप्टरने आलो, पूर्ण नदीत तुडुंब भरलेली, दोन्ही बाजूचा शेतकरी माझं ते पाणी उचलतोय. आत्ताच एका शेतकऱ्यांनी मला येऊन सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं कानात, की दादा आता तुम्ही आम्हाला दिवसा वीज द्या. अनेक सरकार आली गेली, परंतु आठवड्यामधले निम्मा आठवडा रात्री वीज, निम्मा आठवडा दिवसा वीज. आता आम्ही काय तुमच्या करता निर्णय घेतला? आज माझ्या शेतकरी बांधवांच्या करता 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्याचं आता लाईट बिल भरायचं नाही, असा निर्णय घेतला की नाही? घेतला की नाही? तेव्हा का बोलतच नाही. मग कधी भरायचा राव? का रागवलाय माझ्यावर? आता बघा, जगन्नाथ गडगेंचं 3 हॉर्सपॉवरचं मोटार बिल अहमदपूरचं त्यांचं होतं 4,603. सरकारने भरले 4,603. ग्राहकांनी भरायची रक्कम 0. हे बिल आम्ही त्यांच्याकरता आणलंय. त्याचबरोबर हे पंडित शहाजीराव, त्याच्यामध्ये त्यांचं बिल होतं 7.5 हॉर्सपॉवरचं 15,763. महाराष्ट्र शासनाने भरले 15,763. ग्राहकांनी भरायची रक्कम 0. त्याचबरोबर आमचे संजीवनी बुटडा, त्यांचं बिल होतं 5 हॉर्सपॉवरचं 7,661 आणि सरकारने भरलं 7,661. ग्राहकाला भरायची रक्कम 0. चालू वीज देयकाची पावती ही आम्ही दिलेली आहे. आता काही आमच्यावर विरोधक टीका करतात, अरे कशाचं आहे हे, चुनावी जुमला आहे. अरे 0चं बिल उद्या त्यांना जर कोणी विचारायला गेलं तर ते सांगू शकतात, हे महावितरण हे सगळं आम्हाला बिल आलंय 0चं, ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. अशी 44 लाख शेतकऱ्यांना 15,000 कोटी रुपयाचं बिल राज्य सरकारच्या तिजोरीतनं मी त्या ठिकाणी भरलेलं आहे. का? तर हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. अहमदपूरकरांनो, एक जुनी गोष्ट सांगतो. 2003 ला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि दुष्काळ पडला होता. आम्ही मंत्रिमंडळात होतो, परंतु आम्ही इतकं ज्येष्ठामध्ये मोडत नव्हतो. नवीनच मंत्री मी, आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे आम्ही झालेलो होतो. त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील, विलासराव देशमुख, तेव्हा विलासराव नव्हते मंत्रिमंडळात, पण पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, छगन भुजबळ असे सगळे नेतेगण होते. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री, ते म्हणले आपण 0 बिल द्यायचं, दिलं. आणि नंतर सरकार आलं, काँग्रेसचं सरकार, आम्ही त्या सरकारमध्ये होतो. विलासराव मुख्यमंत्री झाले. 2004 साली विलासराव म्हणले हे आपल्याला परवडणार नाही, आपल्याला विजेचं बिल घ्यावं लागेल. आणि तेव्हापासून पुन्हा विजेचं बिल शेतकऱ्यांना सुरू झालं. मी आत्ता तुम्हाला सांगतो, हे असेल माझ्या शेतकऱ्यांच्या करता घेतलेला महायुती सरकारचा निर्णय, किंवा माझ्या मायमाऊली बसल्यात यांना मी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये अनेक महत्त्वाच्या योजना दिल्या. माझ्या खूप दिवस मनामध्ये होतं, माझ्या बळीराजाचं, माझ्या बांधवाचं बिल माफ त्या ठिकाणी करायचं. तशा पद्धतीनं हे आम्ही आता 1 ऑक्टोबर पासून माझ्या गाईचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला लिटरला 7 रुपये अनुदान जास्त सुरू केलंय. इतके दिवस 5 होतं, 28 रुपये तुम्हाला डेअरी देते, 7 रुपये सरकार देत आहे, 35 रुपये माझ्या गाईच्या दुधाला मिळायला लागलेत. एक चांगला निर्णय झाला, शेतकऱ्यांना परवडायला लागलं. आम्ही मोदी साहेबांना, अमित शहांना सांगितलं, लोकसभेला फटका बसलाय, आता आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची. कांदा निर्यात बंदी उठवली, कांद्याचे भाव आता चांगले झालेत, माझ्या शेतकऱ्याला परवडायला लागले.
तांदळ निर्यात बंदी उठवली, तांदळाचे भाव देखील माझ्या शेतकऱ्याला परवडावे लागले. ग्राहक आणि उत्पादक हा दोन्ही आम्हाला सांभाळायचा आहे. सोयाबीन आणि कापूस गेल्या वर्षी दर कमी होते, आम्ही त्यांना हेक्टरी 5-5 हजार रुपयाचं वाटप केलं, बहुतेकांना ते पैसे मिळाले. ह्या पद्धतीनं आम्ही वागतोय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेब, संजय, बाळासाहेब, आमचे विक्रम, तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की जवळपास शेतकरी कुटुंबामध्ये आम्ही वर्षाला 75,000 रुपये तुम्हाला देतोय. 75,000. तुम्ही म्हणाल कसं? असं की 2 महिला घरात असल्या, 2 महिला असतातच, त्यांचे 18 दुने 36,000 रुपये येत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही शेतकरी म्हणून तुम्हाला 12,000 रुपये मिळतात. 36 आणि 12 48. त्याच्यामध्ये लाईट बिल तुमचं माफ केलेलं आहे. तुम्ही शेतकरी असला तर विहीर काहीतरी असतंच. लाईट बिलाचा तुमचा खर्च 20,000 रुपये वाचवलेला आहे. म्हणजे 48 आणि 20 68,000. 3 गॅस सिलेंडर फ्री, त्याचे 2,500-3,000. 68, 69, 70, 71. आणि गाईच्या दुधाला देखील आम्ही पैसे जास्त देतो, त्याचे काही हजार. असे ह्या न त्या मार्गाने माझ्या बळीराजाच्या हातात 75,000 रुपये देण्याचा कुटुंबाला आम्ही प्रयत्न करतोय. आज 75,000 रुपये कमी नाहीत. कधी बारकाईनं तुम्ही हा विचार केला नाही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. काही जण तर मला परवा भेटली, ते म्हणले दादा आमचं एकत्र कुटुंब आहे आणि आमच्या घरामध्ये सगळे आम्ही एकत्र राहतो. 6 महिला आहेत. 6 महिलांना जवळपास त्यांना 9,000 रुपये महिन्याला यायला लागलेत घरात. 6,500-9,000 असं झालंय. पण ह्या योजना गरिबाकरता आहे, लक्षात घ्या. ह्या गरिबाकरता आणलेल्या योजना आहेत. आज केंद्र सरकारने बरेच वर्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, मागं अनेक पंतप्रधान होऊन गेले, मी नावं घेऊन त्यांना त्या ठिकाणी कारण असताना टीका करत नाही, पण आम्ही मोदींना सांगितलं की मोदी साहेब, आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, महाराष्ट्रातल्या जगभरातील मराठी भाषक मराठी प्रेमी, ते आमची मराठी भाषेची एक गौरवशाली परंपरा, इतिहास आहे, समृद्ध आणि सांस्कृतिक वैभव, हे आमच्या मराठी भाषेचं जगभर पोचवायचं आहे. मराठी आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस असा काही प्रसंग आला, तो काही आम्ही आणलेला नव्हता. आल्यानंतर आम्ही पाहिलं, 1 वर्ष बाजूला राहिल्यानंतर आमच्या अहमदपूरची कामं थांबली, आमच्या त्या ठिकाणी उदगीरची कामं थांबली, आमच्या वेगवेगळ्या भागातली कामं थांबली, कुठं स्थगिती आली. शेवटी बाबासाहेब असतील, संजय असेल, बाकीचे आम्ही सगळे असू, आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता निवडून गेलेलो आहे. आम्ही लोकांना काय सांगणार? अरे आमचं काही तिथं चालत नाही, हे काही मंजूर करता येत नाही, ते मंजूर करता येत नाही. तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही विरोधी पक्षामध्ये जर बसलो असतो तर आज इथलं अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये शेणकूड येथील बॅरेजचं भूमिपूजन आपल्याला घेता आलं असतं, हे वेगवेगळे बॅरेजेस मंजूर करता आले असते, त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. आणि त्यामुळं निधी यायचा, त्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं ही मार्गी लागायची. रस्त्याची कामं असतील, रेल्वेच्या संदर्भातले प्रश्न असतील. आज देश पातळीवरनं जर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला उद्योगपतींनी गुंतवणूक करावीशी वाटत असेल तर त्यांना तिथं विमानतळ लागतं, तिथं नाईट लँडिंग लागतं. आपल्या लातूरच्या विमानतळाला अजून नाईट लँडिंग नाही. हे विमानतळ मागं 5 आपल्या राज्यातली, ह्यांच्याकडं टेंडर गेलेलं होतं अनिल अंबानी, आणि त्या अनिल अंबानींनी त्यांच्या काही अडचणीमुळं तिथं ज्या सुधारणा करायला पाहिजे होत्या त्या केल्या नाही. त्याच्यामध्ये लातूर, यवतमाळ, धाराशिव, बारामती आणि नांदेड ही 5 विमानतळं ही त्यांच्याकडे गेलेली होती. आता आम्ही त्यांना नोटीस पाठवून ती परत घेतोय. का घेतोय? की त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आम्हाला करायच्या. त्या सुविधा केल्या तर एखादा उद्योगपती त्याला रात्री टेक ऑफ घ्यायचा असेल तरी घेऊ शकतो, तो सकाळी पहाटे देखील येऊ शकतो. त्याचा जर युनिट असेल तरी त्या युनिटमध्ये देखील तो वेळ देऊ शकतो. त्याच्यातनं स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकतो, बेरोजगारांना काम त्या ठिकाणी मिळू शकतो.
एक मोठा उद्योग आल्यानंतर छोटे 5, 50, 100, 200 छोटे छोटे उद्योग त्या ठिकाणी उभे राहू शकतात. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याच्यातून तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान, ठीक आहे, लोकसभेला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मताचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर तुम्ही केला, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करा ना. त्याची विनंती करण्याचा तर जरूर आम्हाला अधिकार आहे. जरूर आम्ही त्याबद्दल तुम्हाला तशा पद्धतीनं कुठली कामं आम्ही केलीत, उद्याच्याला कुठली कामं आम्ही करू पाहतोय, आपण राज्याला पुढं कसं नेऊ पाहतोय, केंद्र सरकारकडनं कशा पद्धतीचा निधी आपण आणू पाहतोय. आता देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी झाल्यानंतर 100 दिवसात पहिल्याच कॅबिनेटला ₹1,00,00,000 बंदर, हे पालघरला वाढवण म्हणून गाव आहेत समुद्राच्या कडेला, तिथं आलेलं आहे. ₹1,00,00,000 अहमदपूरकर कशाला म्हणतात?